नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर कालचा व्लॉग कंटिन्यू करत आहे. रात्र होत आलेली, मुलं क्लासला गेलेली होती आणि अन्वीचा क्लास ना 4 ते 6 आहे आणि अर्णवचा आहे 6:30 ते 9. तर इथे ना ट्रान्सपरंट कवर आता आलेले आहेत. पहिले ना आपल्या वेळेस ब्राऊन कलरचे कवर होते आणि ना ती खूपच म्हणजे झंझट होतं. ते कट करा, कापा, मग लावा, ग्लू आणा, मग ते लावा, असं होतं. पण हे आत्ता जे ट्रान्सपरंट कवर निघालेत ना, ते खूप इझी आणि खूप मस्त आहे. म्हणजे वेळ पण आपला वाचतो आणि ट्रान्सपरंट ह्याच्यासाठी बरं आहे की ॲटलिस्ट आपल्याला कळतं की कुठलं बुक कुठलं आहे तो. कळलं. तर हे ना मी साधारण 15 आणलेले आहेत, कारण अर्णवला तर लागणारच होते आणि अन्वीचे काही 2च बुक आहेत, त्याच्यामुळे तिच्या याला आधी लावून घेतले आणि नंतर अमोलने लावलेले आहेत अर्णवच्या याला. तर इथे ना ग्लूची पण गरज नाही आहे. हे बघा, हे ना हे असं खेचलं ना, ती इथे चिटकायला ग्लू आहे ह्यांचा, तोच आपण मेजर घेऊन बरोबर लावून घ्यायचं आहे. हे बघा असं. तर आज होता बुधवार, तर मी काय केलं माहिती आहे, अंड्याचा रस्सा केला आणि भात केला. तर ताईने ना आटलांची भाजी, म्हणजे जवळा टाकून आटलांची भाजी आणि वांग, शेंगा, बटाटा टाकून जवळाच केलेला होता आणि ह्याच्यातही जवळा आहे आणि भात. आणि ह्याच्यानंतर आम्ही झोपून घेतलं. त्याच्यानंतर सकाळचं रुटीन मी ना नाही करत, सध्या ना खूप घाई असते अर्णव निघेपर्यंत. आणि इथे ना अन्वी बोलली, आज मम्मा माझी पण व्हिडिओ बनव, तू कशी माझं केस विंचरते. ही आहेत ना एवढीशी छोटी छोटी केस आहेत, मला जमत नाही, पण ना तिचे रोज डेली मी 2 पोनी बांधते आणि स्कूलला सोडते. तर इथे ना जशी जमेल ना तशी मी पोनी बांधत होती. अन्वी ना स्वतः तयारी करायला शिकलेली आहे आता, म्हणजे स्कर्ट घालायचं, पॅन्ट घालायची, त्याच्यानंतर टी शर्ट घालायचं, इन करून घ्यायचं. पण केसांना मीच बांधते. हे बघा, ॲक्च्युली येल्लो टी शर्ट आहे ना, तर येल्लो बो आणि रबर आहे. सध्या तरी मी येल्लो रबर आणले नाही आहेत तिला, त्याच्यामुळे मी जे ब्लॅक आहेत ना तेच लावते. आणि जो हेअरबँड आहे ना येल्लो कलरचा तो लावते. ते इथे तिला पावडर वगैरे लावून छानपैकी अशी टिकली लावत आहे. टिकलीचा डब्बा ह्या मॅडमना कुठे लपवतात ना, ते बघा. तर तिने तो टिकलीचा डब्बा खोलला आणि अर्ध्या टिकल्याना खाली पडल्या. तरी मी तिला सांगते, अन्वी असं नको करू, आपण जे सांगतो ना त्याच्या विरुद्ध वेगळंच करणार ती. ते इथे मी आली आणि तिच्यामध्ये छान छान फोटो काढले. आता ना सध्या 2 दिवस झाले ना ती का रडते मलाही कळत नाही आहे. ते UKGची मुलं सुटलेली आहेत आणि आता अन्वी आतमध्ये जाईल, थोडीशी अपसेट आहे. हे ना गाड्या दिसत आहेत ना बाजूने, 12 वाजलेत ना तरी ट्रॅफिक आहे. तर अन्वीचा फ्रेंड आलेला आहे. अन्वीला शाळेत सोडल्यानंतर ना एक गाडी होती जिथे फळं मिळत होती, तर मी ही फळं घेतलेली आहेत मुलांसाठी. तर पेरू, ॲपल आणि ना हा आंबा आहे, पण हा वेगळ्या प्रकारचा आंबा होता, दाखवते मी तुम्हाला. आणि आज गुरुवार आहे ना, तर आज उपवास होता म्हणून मी शेंगा घेतलेल्या बॉईल करायला. तर त्या शेंगानंतर मी बॉईल करत ठेवेल, मुलं काय भात खातील आल्यावर. इथे फळं मी अशी लावून ठेवते. अर्णवला ना माझ्या लिची खूप आवडते, लिची आणि किवी. हे बघा, हा हा आंबा आहे. ह्याचं नाव मला माहिती नाही, पण त्याने ना आम्हाला कट करून टेस्टला दिला ना, 1 नंबर लागला. त्याच्यामुळे मी तो अर्धा किलो तरी घेतला. आणि हा आंबा तर सगळेच ओळखतात. हा थोडासा खराब झालेला आहे, तो बाजूला काढते आणि बाकीचा आता काढून ठेवते. आणि तसंही आज उपवास आहे, त्याच्यामुळे मी आता म्हटलं मँगो खाऊन घेईल आणि हे बॉईल करून ठेवेल. त्याच्यानंतर मला आठवलं पप्पांचा आठवड्याचा डोस संपायला आलेला. तर हे ना मी ऑनलाईन मागवलेलं होतं. सोमवारपासून ते शनिवारपर्यंत हे अशा डब्या आहेत. हे जे पिंक कलर आहे ना ते नाईटच्या गोळ्या आहेत, त्याच्यावर आहे ते दुपारच्या, आणि त्याच्यावर आहेत ते सकाळच्या गोळ्या. तर पप्पांना ना सहज इझी जातं. समजा आज गुरुवार आहे ना, तर आज गुरुवारचं सकाळचा डोस, दुपारचा डोस आणि रात्रीचा डोस, असा आठवड्याचं भरून ठेवते मी.
तर इथे मी निघाली अन्वीला आणायला. मस्तपैकी शेंगा बॉईल करून ठेवल्या, पप्पांच्या गोळ्या आठवड्याच्या भरून ठेवलेल्या आहेत. ही कामं न विसरता मी करते आणि मला आवडते हे करायला, मुलांचाही आणि आई पप्पांचं पण. तर इथे लक्कीली ऑटो मिळाली, तर त्या ऑटोतून मी निघालेली आहे. आता सध्या आज ऊन, काल पाऊस होता, आज ऊन आहे, ह्याच्यामुळे थोडी तब्येत आता बहुतेक जणांचे डाऊन होतीलच. पण मी रिक्वेस्ट करेल देवाला की आता लवकरच पाऊस पडू दे आणि खूप सारा असा पाऊस पडू दे, जेणेकरून ही गरमी कमी होईल. तर इथे अन्वीला मी घेऊन आल्यानंतर मस्त शेंगा आम्ही खाऊन घेतलेल्या आहेत आणि मग तो क्लासला गेलेला आहे. तर चला पुढची व्हिडिओ बघायला आपण उद्या तयार राहा. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला भेटतील. तर हे छान भरलेले होते, दाखवते तुम्हाला. हा छोटासा शेंगा घेतलेला आहे मी आणि त्याच्या आतमध्ये एकदम मस्त असं भरीव आहे, हे पहा. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.